नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे, कालच्या व्हिडिओमुळे जो गोंधळ उडाला तो गोंधळ क्लिअर करून देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। काय गोंधळ उडाला? कालच्या व्हिडिओत मी सांगितलं की 7 बाऱ्यावर नाव असणे म्हणजे मालकी हक्क नाही। मालकी हक्कासाठी काय लागतात, कुठले कागद लागतात? तुमचं खरेदी खत लागतं, गिफ्ट डीड लागतं, किंवा तुमचं विल लागतं, किंवा वारस हक्काने तुम्हाला मालकी हक्क आले पाहिजे। हे जे कागद आहे या कागदावरून तुमचं मालकी हक्क ठरतं। 7 बाऱ्यावर नाव असलं तर 7 बाऱ्याच्या नावावरून मालकी हक्क ठरत नाही, असा आपला कालचा विषय आहे। पण खूप लोकांचा गोंधळ उडाला की प्रचलित प्रथा ही आहे, आपण सर्वत्र असं मानतो की 7 बाऱ्यावर नाव असलं म्हणजे मालकी आहे। असं असताना प्रचलित प्रथेच्या विरुद्ध जाऊन तुम्ही हे नवीन काय सांगता आम्हाला की 7 बाऱ्यावर नाव असलं तरी मालकी हक्क नाही, हे तुम्ही काय सांगता? आम्ही त्याच्या आधारेच तर व्यवहार करतो, असं बरंच लोकांचं म्हणणं आहे। तर ते क्लिअर करण्यासाठी आज व्हिडिओ केला। बघा, आपल्याकडच्या प्रचलित प्रथा ह्या खूप साऱ्या मूर्खपणाच्या प्रचलित प्रथा आहेत, किंवा प्रचलित प्रथानुसार समाजामध्ये XYZ मान्यता आहे पण कायद्यामध्ये ती मान्यता नाही। यासाठी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो। बघा, आपल्याकडे बाईच्या गळ्यात जर मंगळसूत्र असेल तर ती विवाहित आहे अशी प्रचलित प्रथा आहे। म्हणजे ही कुठे आहे प्रथा? समाजात आहे। मान्य आहे का? मान्यता आहे। सर्वत्र भारतभर ही प्रथा प्रचलित आहे, समाजाला मान्यता आहे। म्हणजे तुम्ही समजा एखाद्या लग्नात गेलात, एखाद्या कार्यक्रमात गेलात, कुठे गेलात, तुमच्यासोबत एखादी बाई आहे आणि तुम्ही त्याला म्हणालात की ही माझी बायको आहे, तर लोक आधी बघतात तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का? आहे। तर लोक मानतात की हा माणूस म्हणतो बायको आहे आणि मंगळसूत्र आहे म्हणजे ती याची बायको असेल। थोडक्यात तुम्ही दोघे विवाहित आहात हे समाजामध्ये प्रचलित प्रथेप्रमाणे मान्य करण्यासाठीचा निकष काय आहे? तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र असेल तर प्रचलित प्रथेप्रमाणे ती तुमची बायको आहे असं समाज मानतं। कुठे मानतं? पुण्यात मानतं का? नाही, अख्ख्या भारतभर ती प्रथा प्रचलित आहे आणि समाजामध्ये ती मान्यता आहे। पण याच बायकोला तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन गेलात आणि म्हटलात की बघा हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, त्याच्यामुळे ही माझी बायको आहे असं मानून आम्हाला पासपोर्ट द्या। तर पासपोर्टवाला काय म्हणेल की पासपोर्ट ऑफिसमध्ये मंगळसूत्राच्या निकषावर आम्ही हिला बायको मानत नाही। मग पासपोर्टवाला काय म्हणेल की मी फक्त आणि फक्त एका कागदाच्या बेसिसवर ही तुमची बायको मानेन। तो कागद म्हणजे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट। जर तुम्ही पासपोर्ट अधिकाऱ्याला म्हटलात की आमची प्रचलित प्रथा आहे, पूर्ण भारतभर असं चालतं की मंगळसूत्र असलं की ती बायको असते, तेव्हा तुम्ही कसं काय नाकारता, असं जर तुम्ही पासपोर्टवाल्याला म्हटलात तर तो म्हणेल तुमचं मंगळसूत्र गेलं उडत, तुमच्या प्रथा गेल्या उडत। मला ना मग प्रथा चालणार ना मंगळसूत्र चालणार। नवरा बायको म्हणून जर तुम्हाला पासपोर्ट पाहिजे असेल तर मला एकच गोष्ट चालेल, ती कुठली? मॅरेज सर्टिफिकेट। थोडक्यात काय तर प्रचलित प्रथाप्रमाणे तुमचं काही असलं तरी ते कायद्याला मान्य असेलच असं नाही, कायद्याचे निकष वेगळे आहे। जर बायको म्हणून पासपोर्ट पाहिजे तर हे मंगळसूत्र किंवा समाजातील प्रथा प्रचलित प्रथा चालत नाही, मॅरेज सर्टिफिकेट लागतं। आता येऊया मूळ विषयावर। आपला जो जमिनीचा 7 बारा आहे ना, 7 बाऱ्यावर नाव असणं म्हणजे मालकी हक्क आहे। हा जो प्रकार आहे ना, मंगळसूत्रवाली बायकोवाला प्रकार आहे, हे परत लक्षात ठेवा। 7 बाऱ्यावर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही मालक आहात हे जे तुम्हाला वाटतं, किंवा समाजात जे प्रचलित आहे प्रथा, ही मंगळसूत्र घातली म्हणजे ही बायको आहे असं मानण्याची जी आपली आंधळी प्रथा आहे तो प्रकार झाला आहे। 7 बाऱ्यावरचं नाव म्हणजे मंगळसूत्रवाली बायको, आणि खरेदी खत किंवा गिफ्ट डीड किंवा सेल डीडनी आलेलं जमीन म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटवाली बायको। आता तुम्हीच ठरवा, तुमची जमीन जी आहे ती मंगळसूत्रवाली बायकोप्रमाणे पाहिजे की मॅरेज सर्टिफिकेटवाली बायकोप्रमाणे पाहिजे? मंगळसूत्रवाली बायको असेल तर कायद्याला मान्य नाही, मॅरेज सर्टिफिकेटवाली बायको असेल तर कायद्याला मान्य आहे। त्याच्यामुळे समाजामध्ये काय प्रचलित आहे त्याला अर्थ नाही। समाजामध्ये बाहेर 7 बाऱ्यावरून मालकी असं जे तुम्हाला वाटतं ती फक्त प्रचलित प्रथा आहे, ती कायद्याला मान्य नाही। मग कायद्याला काय मान्य आहे? जर एखाद्या जमिनीवर तुमचं मालकी हक्क आहे हे सिद्ध करायचं असेल तर कायद्याला जे मान्य आहे ते कागद धरायचं असतं, ते कागद बघायचं असतं। मग ती कागद कुठली आहेत? एकतर खरेदी खत, दुसरं गिफ्ट डीड, तिसरं विल किंवा वारस हक्काने आलेला कागद पाहिजे। यापैकी काही असेल, किंवा हक्क सोडपत्र, यापैकी काही कागद असेल तर ती मालकी खरी मालकी आहे, कायद्याला मान्य असलेली मालकी आहे।
तर मित्रहो, मला वाटते आता तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल की 7/12 वाली मालकीमध्ये काय फरक आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं नोंदणीकृत दस्ताने येणारी मालकी, ती मालकी कायद्याला मान्य आहे. आता तुम्ही ठरवायचं की कुठला दस्त बघून किंवा कुठल्या प्रकारच्या मालकी हक्काचं कागद पाहून तुम्ही जमिनीचा व्यवहार करायचा हे तुम्ही ठरवा. बाय.